नमस्कार. जनवार्ता विधिलिखित भविष्यमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण पुढील आठवड्यातील राशी भविष्य पाहूयात. सर्वप्रथम मेष राशी. मेष राशी व्यक्तींना हा आठवडा अतिशय शुभ जाणार आहे. विशेषतः विद्यार्थी वर्गाला मान सन्मान देणारा हा आठवडा आहे. या आठवड्यामध्ये तरुण तरुणींना प्रेम प्रणयामध्ये यश मिळेल. यश, कीर्ती, लक्ष्मी देणारा हा आठवडा आहे. वृषभ राशी. वृषभ राशी व्यक्तींना वैयक्तिक दृष्टीने हा आठवडा अत्यंत चांगला आहे. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळेल. नावलौकिक होईल. सर्वत्र कौतुक होणार आहे. या आठवड्यामध्ये शुक्र भ्रमण आपल्या राशीला अत्यंत शुभ फलदायी आहे. व्यावसायिकांना मोठी आवक वाढेल. व्यवसायामध्ये भरभराट होईल. आर्थिक आवक वाढल्यामुळे कर्जमुक्त होण्यास चांगली मदत होणार आहे. आठवडा अत्यंत यशदायक आहे. मिथुन राशी. मिथुन राशीला या आठवड्यातील शुक्र भ्रमण अतिशुभ फलदायी आहे. मौज मजा चाखाल. या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग येतील. विशेषतः प्रिय व्यक्तीच्या सहवासामध्ये आठवडा मजेत घालवाल. लॉटरी, रेस, मटका यातून आकस्मिक धनलाभाची संधी मिळेल. नूतन वास्तू, वाहन खरेदीची इच्छा असेल तर त्यांच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत चांगला आहे. नमस्कार. आम्ही गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुपतर्फे सर्वांना सुख, शांती, समृद्धी मिळण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2010 या कालावधीत जनकल्याणार्थ महायज्ञाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्व भाविकांना मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण या संधीचा लाभ घ्यावा. नमस्कार. कर्क राशी. कर्क राशी व्यक्तींना सतत आर्थिक यश देणारा हा आठवडा आहे. आर्थिक व्यवहार, आर्थिक अंदाज अत्यंत अचूक ठरतील. खूप दिवसांपासून कर्ज प्रकरणासाठी प्रयत्न करत असाल तर कर्ज प्रकरण यशस्वी होईल. या आठवड्यामध्ये डोळे आलेल्या व्यक्तींपासून सावध राहावे. संसर्गजन्य बाधा संभवते. कुटुंबात आनंददायक घडामोडी घडतील. विशेषतः जवळच्या स्त्री नातेवाईक व्यक्तींसंबंधित आनंददायक बातमी मिळेल. या आठवड्यामध्ये जवळच्या नातेवाईकांचे विवाह जमण्याच्या दृष्टीनेही ग्रहमान अनुकूल आहेत. सिंह राशी. सिंह राशीला 8वा गुरु आणि 7.5 त्यामुळे हा आठवडा संमिश्र फलदायी जाणार आहे. संतती इच्छुक तरुण तरुणींना या आठवड्यामध्ये अशुभ वार्ता मिळेल. आठवडा वैद्यकीय खर्चावरती ताण देणारा आहे. मान सन्मानाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रामध्ये नावलौकिक वाढेल. क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठा मिळेल. एजन्सी संबंधित कार्य करणाऱ्या, मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींना हा आठवडा लाभदायक आहे. या आठवड्यामध्ये आर्थिक आवक वाढेल. मान सन्मान मिळतील. मात्र मनशांती नाही. कन्या राशी. कन्या राशी व्यक्तींना हा आठवडा अत्यंत यशदायक जाणार आहे. तरुण तरुणींचे विवाह अचानक जुळून येतील. प्रवासातून नवीन ओळखी वाढतील. मनोरंजनाच्या स्थळांना भेट द्याल. आठवडा अत्यंत मनोरंजक जाणार आहे. या आठवड्यामध्ये आपण घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः महिला वर्गांना हा आठवडा मौज मजेचा जाणार आहे. नमस्कार. आम्ही गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुपतर्फे सर्वांना सुख, शांती, समृद्धी मिळण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2010 या कालावधीत जनकल्याणार्थ महायज्ञाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्व भाविकांना मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण या संधीचा लाभ घ्यावा. नमस्कार.
तूळ राशी, राशी चक्रातील अतिशय शुभ संबंधित राशी तूळ. या आठवड्यात तूळ राशी व्यक्तींना दूरच्या अंतरावरून शुभ वार्ता मिळेल. विशेषतः जवळच्या नातेवाईक तरुण तरुणींचे विवाह अचानक जमून येतील. मित्रमैत्रिणींशी या आठवड्यामध्ये चांगले संबंध, सलोख्याचे संबंध निर्माण होतील. या आठवड्यामध्ये विशेषतः अमावस्येच्या दरम्यान कुठे वादंग होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबामध्ये शुभवार्ता घडेल. नूतन वास्तू खरेदीचे योग या आठवड्यामध्ये आपल्या राशीला आहेत. विशेषतः तरुण तरुणींच्या दृष्टीने शुक्र भ्रमण अतिशुभ फलदायी आहे. वृश्चिक राशी, राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वृश्चिक राशी व्यक्तींनी या आठवड्यामध्ये थोडे सावध राहणे गरजेचे आहे. या आठवड्यामध्ये मान प्रतिष्ठा भंग होण्याचा योग आहे. नाव खराब होईल. आपले गुप्त हितशत्रू नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील. थोडे सावध राहणे गरजेचे आहे. सामाजिक दृष्टीने आपल्या हातून चांगले कार्य घडले तरी विरोधक त्याचे भांडवल करून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. व्यावसायिक दृष्टीने आवक वाढेल, उत्पन्न वाढेल, त्यामुळे नूतन खरेदी होणार आहे. कौटुंबिक दृष्टीने वातावरण आनंददायक राहणार आहे. महिला वर्गांच्या दृष्टीने अग्नी पाणी यापासून थोडे जपून राहावे. तरुण तरुणींच्या दृष्टीने प्रेम प्रणयाच्या संधी चालून येतील. आठवडा संमिश्र आहे. धनुराशी, धनुराशी व्यक्तींना हा आठवडा कटकटीचा आहे. या आठवड्यामध्ये विशेषतः अमावस्ये दरम्यान पोलीस केस, कायदेशीर त्रास संभवतो. कौटुंबिक जीवनामध्ये वादंग उठतील. तरुणांनी, विशेषतः तरुण तरुणींनी या आठवड्यामध्ये मित्रमैत्रिणींच्या संपर्कात न जाणे फायदेशीर राहील. दुसरे कोणीतरी एखादी चूक करेल आणि ते तुमच्या अंगलट येईल, त्यामुळे पोलीस केस होण्याची शक्यता दाट आहे. या आठवड्यामध्ये काळजी घ्यावी. काळजी घेतली म्हणजे काळजी करावी लागत नाही. प्रिकॉशन इज बेटर दॅन रिमेडी. मकर राशी, मकर राशी व्यक्तींना या आठवड्यामध्ये कौटुंबिक अशांतता राहील. पती पत्नीमधील वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक आवक प्रमाणापेक्षा जास्त वाढणार आहे. उत्पन्न प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टीने आठवडा अत्यंत चांगला आहे. तरुण तरुणींच्या दृष्टीने हा आठवडा मौज मजेचा जाणार आहे. महिला वर्गांना या आठवड्यामध्ये कुटुंबामध्ये शांतता ठेवणे गरजेचे आहे. आठवडा प्रवासाच्या दृष्टीने यशदायक आहे, चांगला आहे. प्रवासामध्ये नवीन ओळखी होतील. दूरच्या अंतराचे प्रवास या आठवड्यामध्ये आपल्या राशीला संभवतात. कुंभराशी, कुंभराशी व्यक्तींना या आठवड्यामध्ये शासन दरबारी मान सन्मानाचे योग चालून येतील. या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत. आपले अंदाज अचूक ठरणार आहेत. त्यामुळे समाजामध्ये मान मरातब वाढेल. लोक कौतुक करतील. या आठवड्यामध्ये विशेषतः रवी शनी योगावरती खर्चही वाढणार आहेत. मित्रांना पार्टी द्याल, त्याच्यामुळे खर्च अचानक वाढणार आहेत. प्रवास टाळावेत. निर्णय अचूक ठरणार आहेत. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मीन राशी व्यक्तींना या आठवड्यामध्ये नोकरी व्यवसायातून चांगल्या संधी चालून येतील. विशेषतः बदलीसाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यामध्ये आपल्याला बढती मिळणार. या आठवड्यामध्ये राहत्या जागेचे प्रश्न विकोपाला जाणार नाही त्याची काळजी घ्या. कोर्ट प्रकरणातून त्रास संभवतो. जागेचे प्रश्न तुर्तास पुढे ढकलणे फायद्याचे ठरेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. नोकरी व्यवसायातून सुवार्ता मिळतील. तरुण तरुणींचे विवाह अचानक जुळून येतील. नोकरीच्या शोधात असाल तर नूतन नोकरी मिळण्याच्या दृष्टीनेही ग्रहमान अनुकूल आहेत. आता आपण वळूयात प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे. माझं नाव प्राध्यापक देवेंद्र भादू सूर्यवंशी. माझा जन्म 14 जानेवारी संक्रांत 1973. मी साहित्य क्षेत्रामध्ये काम करतो, सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि शिक्षक क्षेत्रामध्ये सुद्धा. मी डिप्लोमा ENTC, त्याच्यानंतर BE, MBA, BA, MA, BJ, MJ, MSW, MPhil केलेलं आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये PhD यावर्षी मी करत आहे. तसेच MBA करण्याचा यावर्षी मनोदय आहे, परंतु दुसऱ्या विद्यापीठातून, कारण एका विद्यापीठात एका वेळी एकच शिक्षण घेता येतं. मला सामाजिक क्षेत्रात काम करत असताना साहित्य क्षेत्रातही काम करायचं आहे आणि जे काही ज्ञान मला मिळतंय ते सर्वदूर समाज घटकापर्यंत पोचवायचं आहे, की ज्याला समाजातल्या सखोल ठिकाणी असणाऱ्या लोकांना त्याचा ज्ञानाचा उपयोग करून देता येईल. अशा दृष्टीने काही सुचवता आलं तर मला आपलं छान मार्गदर्शन लाभेल. जन्मठिकाण माझं पुणे आहे आणि जन्मवेळ आहे 11:30 वाजता. संक्रांत हा दिवस आहे. सकाळी 11:30 वाजता. आपल्या पत्रिकेत कर्मस्थानात गुरु स्वग्रही असून चंद्रगुरूचा 9पंचम योग आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात आपल्या हातून चांगले कार्य घडेल. 48 वयानंतरचा काळ आपल्याला अत्यंत चांगला आहे. 48 वयानंतर उत्तरोत्तर आपली चांगली प्रगती होणार आहे. आपल्या हातून भरीव कार्य घडेल. मेरा नाम नरेंद्र सिंह है और मैं यूपी का रहने वाला हूँ. मेरा जन्म यूपी में ही हुआ है और मेरा बर्थ ऑफ डेट 15 जुलाई 86 है और मेरा टाइम सुबह 4:30 और मेरा क्वेश्चन ये है कि आगे मैं ग्रेजुएट हूँ और इसके अलावा MSc भी कर रहा हूँ. इसके अलावा आगे चल के मेरा कुछ लाइफ में करियर अच्छा होगा या नहीं, अगर कोई सल्यूशन हो तो प्लीज़ मेरे को हेल्प किया. नरेंद्र सिंह, आपको अभी 7.5 शुरू है. 30 साल की उम्र तक आपके बारे में जैक ऑफ ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन ऐसा योग है. कोई भी काम में आप हाथ डालेंगे उसमें लाभ नहीं है. 30 साल के बाद व्यापार में आपकी अच्छी तरक्की होगी. 30 साल के बाद का समय आपके लिए बहुत अच्छा है. अभी आप धीरे से आगे बढ़ना चाहिए. ज़्यादा कोशिश करने से फायदा नहीं है. माझं नाव दीपाली कृष्णा शेलर आहे. माझा जन्म मुंबईमध्ये 26 डिसेंबर 1991ला 3:55 झाला आहे. मी आत्ता कॉम्प्युटर टीचर आहे, कॉम्प्युटर ICTSमध्ये. तर मी टीचर जॉब करते. तर पुढे मला माझं करिअरबद्दल मला मार्गदर्शन हवं तुमच्या. दीपाली, तुम्हाला सध्या 7.5 चालू आहे. 22 वयानंतर चांगली नोकरी मिळेल. नोकरीतच यश आहे, व्यवसायात यश नाही. नोकरीत बदल होणार आहे. नूतन नोकरी अत्यंत चांगली मिळेल. तिथे मन प्रसन्न राहील. सध्याच्या नोकरीमध्ये विशेष प्रगती नाही. मन प्रसन्न राहणार नाही. आपण नियमित मारुती उपासना करावी. दर शनिवारी शनीचे दर्शन घ्यावे. त्यामुळे 7.5चा त्रासही सौम्य होईल, प्रगती होईल. ज्योती विश्वनाथ कलशेट्टी माझं नाव आहे आणि माझं शिक्षण 9वी झालेलं आहे. माझं जन्मतारीख 11 मे आणि 1991 माझं जन्मतारीख आहे. जन्मवेळ माझं 11:30 वाजता वगैरे बहुतेक असं वाटते. सकाळी 11:30 वाजता. आणि आता माझं लग्न ठरलेलं आहे. तर माझी मॅरिड लाईफ कशी असेल? ज्योती, तुमच्या पत्रिकेत चंद्र शुक्र युती शय्या सुख स्थानात असून सप्तमे शनी सप्तमात आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन मध्यम दर्जाचे आहे. थोड़ा खट्टा थोड़ा मीठा असा संसार राहील. शादी ये ऐसा लड्डू है जो खाए वो भी पछताए, जो नहीं खाए वो भी पछताए. आपले वैवाहिक जीवन सुखी समाधानी संपन्न राहील.